तुकोबाराय म्हणतात, आंधळी ती तुका म्हणे संसारी, जी नाही हरी ओळखिला. तुकोबाराय म्हणतात, या संसारात ते सगळे माणसं आंधळे आहेत ज्यांनी भगवंताला बघण्याची दृष्टी प्राप्त केली नाही. आणि खरंच संसार आंधळा आहे महाराज. डोळ्याने दिसूनही न दिसल्यासारखा वागतो. तुम्ही जर तुमच्या घरामध्ये एखादं काम करताय, तेवढ्यात तुमची मैत्रीण आली, तिला दिसतंय की तुम्ही झाडझुडच करत आहात, तरी तुम्हाला विचारते का ग काय करतेस. म्हणून तुकोबारायांना म्हणावं लागला, आंधळी ती तुका म्हणे संसारी. एखादा आपल्या घरी येतो, आपण काय करतो हे त्याला दिसतं, तरी तुमचा मित्र तुम्हाला त्याच्या डोळ्याने बघितल्यानंतरही विचारतो, अरे काय करतोस. अरे बाबा दिसतंय तुला मी काय करतो, तरी विचारतोस काय करतोस. कारण आंधळी ती तुका म्हणे संसारी. हे जग आंधळच नाही तर उलट सुद्धा आहे. हा संसार उलटा सुद्धा आहे. एखाद्याचं पोट दुखत असेल तर तो मेडिकल मध्ये जातो आणि त्या दुकानदाराला, त्या मेडिकल वाल्याला म्हणतो, पोट दुखण्याच्या गोळ्या द्या बरं. आता पोट दुखण्याच्या गोळ्या हव्या की बसण्याच्या, तरी आपण त्याला पोट दुखण्याच्या गोळ्या मागतो. लोक म्हणतात, अरे पायात चप्पल घाला. अरे पायात चप्पल कशी घालाल. पायात चप्पल घालायची असेल तर पाय कापावा लागेल, मग चप्पल घालावी लागेल. चपलीत पाय घालायचा असतो. पण हे जगच उलट आहे, सगळं उलट चालतंय. काही लोक म्हणतात, डोक्यात टोपी घाला. डोक्यात टोपी नाही, टोपीत डोकं. हे सरळ आहे. हा संसार आंधळा सुद्धा आहे, उलटा सुद्धा आहे आणि दुहेरी बोलणारा आहे. आपल्या भागामध्ये पद्धत आहे, प्रत्येक भागामध्ये एका शब्दाला दोन शब्द लावून जास्तीची बोलण्याची सवय आहे. समजा एखाद्याला हातपाय धुवायचे असेल, तो म्हणतो हातपाय गीतपाय धुवून घे बरं. अरे हातपाय धुवायचे, गीतपाय कशाला धुवायचे, तरी गीतपाय धुवून घे. एखाद्याला काही म्हणायचं असेल, तू खाऊन घे, तो म्हणतो खाऊन पिऊन घे. एका शब्दाला दुसरा शब्द लावून बोलण्याची सवय आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, हा संसार आंधळा आहे. ज्याने भगवान परमात्म्याला बघण्याची दृष्टी प्राप्त केली नाही, तो संसारच मुळात आंधळा आहे. आणि एकदा एक पिता आणि पुत्र चित्रपट बघण्याकरिता चित्रपटगृहामध्ये गेले. आता ज्याला आपण टॉकीज म्हणतो, त्या चित्रपटगृहामध्ये गेले. चित्रपट चालू झाला. 60 वर्ष वयाचा बाप आणि 22 वर्षाचा मुलगा. चित्रपट चालू झाला. 1.5 तासानंतर बाप मुलावर ओरडला, मूर्खा, अरे 1.5 तासापासून आणून बसवलं, कधी चालू होणार चित्रपट. तो म्हटला, बाबा 1.5 तास झाले, चित्रपटच तर चालू आहे. मग दिसत का नाही. कारण याच्या डोळ्यात मोतीबिंदू पडलेला होता. आता याच्या डोळ्यात मोतीबिंदू पडला, हा चित्रपटाचा दोष आहे का महाराज. तसं भगवंताला बघण्याची दृष्टी जर आपल्याला प्राप्त झाली नसेल, समजून जायचं आपल्या डोळ्यात काय पडलाय. मान्य केलं ना तुम्ही, मोतीबिंदूच पडलाय. कारण ज्या माणसाच्या डोळ्यात मोतीबिंदू पडतो ना, त्याला काहीच व्यवस्थित दिसत नाही. मग त्याला ऑपरेशन करण्यासाठी सांगतात डॉक्टर. तुम्ही म्हणाल, आपण कोणतं ऑपरेशन करायचं. आपण एकच ऑपरेशन करायचं, सत्संगामध्ये जाऊन बसायचं आणि डोळ्याने सतत भगवंताला बघायचं. ऑपरेशन आपोआप होऊन जाईल. आणि म्हणून साधू संत आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही सांगतात ते अनुभवाचे बोल सांगतात. वायफळ काहीतरी कुणाचं ऐकलं म्हणून कुणाला सांगत बसत नाही. ज्याप्रमाणे हा संसार तसाच आहे, दुसऱ्याने केलं म्हणून आपण करायचं. बरेचदा आपण मंदिरामध्ये जाताना सुद्धा दुसरा व्यक्ती काही करताना दिसला की आपण तसं करायला लागतो. परंतु दुसऱ्याने वागावं म्हणून आपण वागावं असं संसारामध्ये वागू नये. आपलं स्वतःचं काही वैयक्तिक मत जीवनामध्ये असलं पाहिजे. स्वतःचं काहीतरी विशिष्ट मत आपलं जीवनामध्ये असलं पाहिजे. ज्याप्रमाणे एकदा की नाही एका मुलीचं लग्न झालं आणि मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर मुलगी सासरी जाण्याकरिता निघाली आणि प्रत्येक आई आपल्या मुलीला काहीतरी शिकवत असते. आता प्रत्येकीची शिकवण वेगळी असते. काही आई आपल्या मुलीला शिकवतात, हे बघ सासरी कसंही वातावरण असलं तरी जुळून मिळून घेणं हे तुझं कर्तव्य आहे. हे काही आईंची शिकवण असते. पण आमच्या काही माता भगिनी अशाही शिकवत असतील, दोघांनी वेगळं निघायचं,
मी सांगेल तसंच वागायचं, असे शिकवणाऱ्या काही माता भगिनी पण ब्राह्मणवाड्यात नाही बरं का. हे सोडून इथल्या माता भगिनी चांगल्या. म्हणून ती आई आपल्या मुलीला शिकवायला लागली, हे बघ संसारामध्ये तू पदार्पण करणार आहे. कालपर्यंत तुझ्या ताटात गरम पोळी पडत होती, उद्या तुला दुसऱ्यांच्या ताटात गरम पोळी वाढावी लागणार आहे. कालपर्यंत तू 10 वाजेपर्यंत झोपत होती, उद्यापासून 6 वाजता उठावं लागणार. कालपर्यंत आयतं खात होती, उद्यापासून तुला दुसऱ्यांना आयतं खाऊ घालावं लागणार आहे. आणि हे करत असताना संसार तुला नवीन आहे, अनेक चुका तुझ्या हातून होणार आहे. सासू बोलेल, सासूकडे तर अशी लांब सडक लिस्ट असते. डोळे फुटले होते का, तुझ्या बापाने हे शिकवलं होतं का, आणि तुला दिसल बाकीचं पाठ आहे तुमच्या. तुमचं हे रोजचं झालंय, मला माहिती आहे, हे सांगण्याची मला गरज नाही, तुमच्या पाठच आहे. एवढी लांब सडक लिस्ट सासूकडे असते, ती बोलायला लागेल तुला. कधी सासरे बोलतील, कधी बासरे बोलतील, कधी जावा बोलतील. पण एक लक्षात घे, तुला घरात कोणी काही जरी बोललं ना, तू कुणालाच उलट बोलायचा. सासूबाई जर रागावल्या तर एक तुम्हाला मंत्र सांगून देते बरं का, उद्यापासून तुम्ही सुद्धा याचा प्रयोग करा. सासू जर रागावली, काही सासूबाई जर बोलल्या तर सासूबाईला एकच म्हणायचं, आत्याबाई तुम्ही म्हणताना ते बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. एवढं म्हटलं की सासूबाईचा रागच शांत होणार. आणि झालं, मुलीची बोडवण झाली, ती सासरी निघून आली. आल्यानंतर संसार करायला लागली. एक दिवस स्वयंपाक करता करता तिच्या हातून भाजी बिघडली. सासूबाई ओरडली, अगं सुनबाई, ही भाजी अशी नाही करायची, ही भाजी तशी करायची. आईचे शब्द आठवले, म्हटली आत्याबाई तुम्ही म्हणताना ते बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सासूबाईचा राग झाला, झोपल्या का काय. सासूबाईचा राग झाला, शांत. पुन्हा एक दिवस तिला भाकरी करायच्या होत्या. भाकरी करता करता त्यामध्ये पाणी जास्त पडलं आणि पीठच मळता येईना. मग सासूबाई पुन्हा रागावल्या, अगं सुनबाई, हे पीठ असं नाही मळायचं, हे पीठ तसं मळायचं. पुन्हा सुनबाईने आपला पाठ केलेला मंत्र समोर आणला. आत्याबाई तुम्ही म्हणताना ते बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सासूबाईचा राग झाला, शांत. एक दिवस झालं काय, सासूबाई घरामध्ये फिरत होत्या, इकडून तिकडे तिकडून इकडे, शांताबाई सारख्या. सासूबाई घरामध्ये फिरत होत्या. टाईल्सचे घर होते, पाणी खाली सांडलेलं होतं. आणि फिरत असताना झालं काय, सासूबाईचा घसरला पाय. घसरलाच कशाला, सासूबाई 3 ठिकाणी फ्रॅक्चर. आता सासूबाई बसल्या खाटावर. सासूबाईला हिंडता येईना, फिरता येईना, कुठे जाता येईना. याच्या त्याच्या उखाड्या पाखाड्या तेही काढता येईना. कुणाच्या लग्नाला नाही, कुणाच्या मरणाला नाही, कुणाच्या बारशाला नाही, कुठेच सासूबाईला जाता येईना. एक दिवस सासूबाई वैतागली आणि आपल्या सुनेला म्हणाली, सुनबाई, हे असलं जीवन जगल्यापेक्षा मला वाटतं विष पिऊन मेलेलं बरं. सुनबाई म्हटली, आत्याबाई तुम्ही म्हणताना ते बरोबरच आहे, अगदी बरोबर आहे. कारण तिने तेवढाच मंत्र पाठ केला होता. दुसरं तिथे वेळेवर काय एक्सचेंज करायचं ते काही तिला कळालं. परंतु आमचे साधू संत असे बोलत नाही, पूर्ण अनुभव या जगामध्ये घेतात. अनुभवाले अंगा ते या जगा देतसे. आणि म्हणूनच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, अशा अनुभवी व्यक्तीचा संग मला मिळण्याकरिता माझ्या जीवनाची तळमळ असली पाहिजे. अनुभवी यांचा संग मिळाया, अनुभवी यांचा संग मिळाया. जीव जुरे माझा प्रभु रे, जीव जुरे माझा प्रभु रे, जीव जुरे माझा. अनुभवीयांचा संग मिळाया, अनुभवीयांचा
धडपड कशासाठी चाललेली आहे? सुखाकरिता, अपार सुख जीवनामध्ये मिळावं याकरिता. परंतु हे करत असताना एका गोष्टीचा प्रत्येकाला विसर पडतो आहे, तो म्हणजे धडपड ही सगळी सगळी जीवनाची उरली थोडी वेळ वयाची. सगळे इथे शरीराने बसलेले आहे. कुणाला आपलं भविष्य माहिती आहे, कोण किती वेळ जगणार आहे ते? आता तर माणसाचं मरण एवढं स्वस्त झालेलं आहे. थोडं काही माणसाच्या जीवनात संकट आलं की माणूस लगेच आत्महत्या करून टाकतो. एवढं स्वस्त झालंय जीवन. तेवढ्यानं बरं आहे रॉकेल बंद झालं. नाहीतर आमच्या महिला मंडळ सासू बरोबर भांडण झालं की घेतलं अंगावर, नवऱ्या बरोबर भांडण झालं की घेतलं अंगावर. मला तर कधी कधी अशा महिलांचा प्रश्न पडतो, चटका लागला तर आपल्याला सहन होत नाही, या स्वतःला पेटवूनच कशा घेत असते. एवढं मरण स्वस्त केलंय महाराजांनी, एवढं स्वस्त. आत्महत्या माणसाने कधीच जीवनामध्ये करू नये. किती मोठं का संकट येईना, या जगात असा कुठलाच प्रश्न नाही ज्या प्रश्नाचं उत्तर जन्माला आलेलं नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे. या जगात असा प्रश्नच नाही ज्याचं उत्तर जन्माला आलेलं नाही. जीवनामध्ये कितीही मोठं संकट का येईना, परंतु माणसाने आत्महत्या कधी करू नये. आपण आत्महत्या केल्यानंतर कुणाचं काहीच बिघडत नाही महाराज. आपल्या नवऱ्याचं सुद्धा बिघडत नाही. त्याला आधी दुसरी मिळायची, आता मिळत नाही. आता पहिल्यांदाच मिळणं कठीण आहे. बाकी कोणाचं काहीही बिघडत नाही, फक्त दोन लोकांचं बिघडतं. एक, आपल्याला ज्यांनी जन्म दिला त्या मायबापाच्या डोळ्यांनी आपली मुलगी दिसत नाही, आणि दुसरं, ज्यांना आपण जन्म दिला त्या मुलांच्या डोळ्याने आपले मायबाप दिसत नाही. बाकी कोणाचं काही बिघडत नाही. म्हणून आत्महत्या कधी करू नये. ज्या दिवशी एखाद्याची इथे बसल्यापैकी कोणाची जर इच्छा झाली ना आत्महत्या करावी, समजा झाली तुमची भविष्यात कधी इच्छा, आपण आत्महत्या करावी, 5 मिनिट एका जागेवर बसा, डोळे बंद करा आणि फक्त डोळ्यासमोर सीता माईला आणा. कोण आहे सीता? एका चक्रवर्ती राजाची मुलगी आहे, एका चक्रवर्ती राजाची सून आहे, आणि एका राजाची होणारी भावी राजाची होणारी भावी पत्नी या ठिकाणी आहे. मातीवर सुद्धा पाऊल तिने कधी कधी ठेवलं असेल, पण 14 वर्षाचा वनवास ज्या वेळेला तिला भोगावा लागला, या 14 वर्षाच्या वनवासात काही कमी दुःख तिला मिळाले असतील? तिने केली आत्महत्या कधी? जिने मातीवर पाऊल ठेवलं नव्हतं, तिने 14 वर्ष दगडाची उशी आणि मातीची गादी करून ती झोपली, पण त्या माऊलीने कधी आत्महत्या केली नाही. म्हणून तुमची जर भविष्यात इच्छा झाली आत्महत्या करण्याची, 5 मिनिट डोळे बंद करून रामायणामधली सीतामाई आठवा. भविष्यात आत्महत्या करणार नाही तुम्ही.
म्हणून साधू संत हा मार्ग आम्हाला दाखवण्याकरिता असतात, जागवतात, आम्हाला पुन्हा पुन्हा जागवतात. अज्ञानाच्या निद्रेमधून जागवण्याचं काम आम्हाला साधू संत करत असतात. मज निरंतर जागविती. काही लोकांना वेळेवर जाग केलं पाहिजे. भागवतात जर आपल्या बाजूला कोणी झोपलं असेल तर एक कुचका देऊन त्याला जाग केलं. कोणीच नाही झोपलं सध्या, मला दिसतं इथून सर्व. कोणी झोपलं जर असेल तर, एखादा विद्यार्थी आहे आणि हळूहळू त्याचे पेपर जवळ येत आहेत, आईने म्हणायचं झोपू द्या, माझा बाळ झोपलाय, किती दिवसाचं त्याला झोपायला मिळालं नाही. असं जर तुम्ही कराल तर तुमचा मुलगा नापास झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला वेळेवर जागच केलं पाहिजे. रोज इथे अन्नदानाचा कार्यक्रम आहे, इथला जर आचारी झोपला, रात्री जेवायला मिळणार. आचार्याला वेळेवर जाग केलं पाहिजे. प्रवास करतोय आपण, आपल्या शेजारची महिला, आपल्याला माहिती आहे तिला ब्राह्मणवाडा थडीलाच उतरायचंय, परंतु तिला झोप लागलेली आहे. आपण अशा वेळेला काय करायचं? तिला झोपू द्यायचं का नाही? तिला झोपेतून जाग करायचं. काही लोकांना वेळेवर जाग केलं पाहिजे. म्हणून साधू संत या अज्ञानाची जी निद्रा आम्हाला लागलेली आहे ना, या अज्ञानाच्या निद्रेमधून जाग करण्याचं काम आम्हाला साधू संत या ठिकाणी करत असतात. साधू संत मार्ग आम्हाला दाखवत असतात, स्वतःचे अनुभव आम्हाला या ठिकाणी सांगत असतात. आणि म्हणून तेच गोस्वामी तुलसीदासजी महाराज या रामायणाचं वर्णन करत असताना, रामचरित मानस या ग्रंथाचं वर्णन करत असताना सांगतात की ज्यावेळेला राम प्रभू अयोध्येमध्ये अवतीर्ण झाले ना, अपार असा आनंद अयोध्या नगरीमध्ये झालेला आहे. म्हणून नगर असावं तर अयोध्येसारखा, भाऊ असावा तर राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नासारखा, पत्नी असावी तर सीतामाई सारखी. हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये कळालं पाहिजे. नगरी हो अयोध्यासी, रघुकुल सागराना हो, और चरण हो राघव के, जहाँ मेरा ठिकाना हो, और चरण हो राघव के, जहाँ मेरा ठिकाना हो. नगरी हो अयोध्यासी, रघुकुल सागराना हो, और चरण हो राघव के, जहाँ मेरा ठिकाना हो, और चरण हो राघव के, जहाँ मेरा ठिकाना हो. हरी बोल.
त्याग अगर जीवन में सीखना हो तो त्याग कैसा हो हमारे जीवन में? ओ त्याग भरत जैसा सीता सी नारी हो। ओ त्याग भरत जैसा सीता सी नारी हो। नगरी हो अयोध्यासी रघुकुल सागराना हो। और चरण हो राहोगे जहाँ मेरा ठिकाना हो त्याग भरत जैसा सीता सी नारी हो। और लव कुश के जैसी संतान हमारी हो। और लव कुश के जैसी संतान हमारी हो। और लव कुश के जैसी संतान हमारी हो। अपार आनंद झालेला अयोध्या नगरीमध्ये। अयोध्या नगरी आनंदाने ओसंडून वाहते महाराज. असं म्हणतात, एक महिनाभर सूर्य एका जागेवर थांबला. हे बुद्धिवादी लोकांना न पटण्यासारखं आहे. एक महिना आणि सूर्य एका जागेवर कसा थांबेल? परंतु आमच्या साधू संतांनी याचं वर्णन असं केलेलं आहे, एक महिना सूर्य एका जागेवर थांबला याचा अर्थ एक महिना कसा निघून गेला हे अयोध्यावासियांच्या लक्षात आलं. तुम्हाला कळलं का चौथा दिवस आला म्हणून आपल्या कथेचा? आलं तुमच्या लक्षात? नाही. 7ही दिवस निघून जातील, 7व्या दिवशी तुमच्या मनात प्रश्न पडेल, अरे आत्ताच तर चालू झालं ना, आत्ताच कसं संपलं? कारण एक लक्षात ठेवा, जीवनात आनंदाचा काळ भराभरा निघून जातो आणि दुःखाची रात्र मात्र संपत नाही. या 7 दिवसाकरिता तुम्हाला 1 वर्ष वाट बघावी लागते, परंतु हे 7 दिवस इतक्या लवकर निघून जातात. पुन्हा 1 वर्ष असं एक युगाप्रमाणे भासल्यासारखं आपल्याला होतं. कारण आनंदाचा काळ जीवनातला लवकर निघून जातो, दुःखाचा काळ जाता जात नाही. म्हणून गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात, मास दिवस कर दिवस भा मरमण जानिय कोई, रथ समेत रवि था केऊ निसा कवन विधी होय, मध्यान्नासी दिनकर पडभर होय स्थिर. 1 महिना सूर्य एका जागेवर थांबला याचा अर्थ 1 महिना कसा निघून गेला हे अयोध्यावासियांच्या लक्षातच आलं नाही. एवढा आनंद सर्वांना झाला, परंतु त्याही वेळेला एक दुःखी होता. त्याचं नाव चंद्र भगवान परमात्मा. सगळ्याला आनंद आहे पण चंद्राला दुःख आहे. भगवंताने विचारलं, अरे संपूर्ण जग आनंदित आहे, चंद्रा तू का दुःखी आहेस? त्याने सांगितलं, देवा सगळं जग तुमचं दर्शन घेतंय, मलाही वाटतं तुमचं दर्शन घ्यावं, पण हा सूर्य जाग्यावरून हलतच नाही, मी कसं दर्शन घेणार तुमचं? आणि सूर्य आणि चंद्र एका वेळेला एका ठिकाणी येऊ शकत नाही. तुमचं दर्शन मला होत नाही प्रभू, याचं मला दुःख आहे. राम प्रभू सांगतात, चंद्रा अरे मी देव जरी असलो ना तरी एका वेळेला तुमच्या दोघांना मी सुखी करू शकत नाही. या अवतारामध्ये मी सूर्याला सुखी केलं, पुढच्या अवतारामध्ये मी तुझ्या वंशामध्ये अवतार धारण करेन, चंद्र वंशामध्ये कृष्ण रूपाने अवतार धारण करेन आणि तुला आनंद देईन. पण तरी दुःखी होऊ नकोस, आजपासून मी माझ्या नावाच्या समोर तुझं नाव लावेल. म्हणून आपण काय म्हणतो,
बोलिए प्रभु श्री रामचंद्र भगवान. चंद्राचं नाव प्रभूने स्वतःच्या नावाला लावलं, एवढी प्रभूची उदारता आहे. बघा, भगवंत जरी असला तरी तो एका वेळेला प्रत्येकाला सुखी करू शकत नाही. देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्यावय. ज्याप्रमाणे या जगामध्ये 3 प्रसिद्ध दुकानं आहेत, 3 प्रसिद्ध दुकानं. तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही म्हणाल ताई पहिलं तर कपड्याचंच असेल, जे आम्हाला अत्यंत आवडतं. दुकानाच्या जवळून जरी गेलो तर असं वाटतं कधी दुकानात जातो 4 साड्या विकत घेतो. आमच्या आवडीचं दुकान आहे. मी काल सांगितलं ना, कपाट उघडलं की पहिले कपडे अंगावर पडतात. एकदा एक आजोबा आणि आजी मला रस्त्याने जाताना दिसले आणि आजोबाने आजीचा हात पकडलेला होता आणि दोघेही जण रस्त्याने चालत होते. मला वाटलं बापरे, आजच्या जगातील प्रेम बघा आणि हे बघा प्रेम. एवढे म्हातारे झालेले आहे तरी सुद्धा आजोबा आजीची किती काळजी घेतात, किती प्रेम आजीवर करतात. म्हणून मी त्यांच्या जवळ गेले आणि म्हटले, आजोबा काय प्रेम आहे तुमचं आजीवर, याही वयामध्ये तुम्ही आजीबाईचा हात सोडत नाही, तिला या ठिकाणी आधार देता आणि घेऊन सोबत चालता. आजोबा म्हटले, ताई याचा गैरसमज अजिबात करायचा नाही, हे प्रेम वगैरे काही नाही. म्हटले मग काय? म्हणे कपड्याची दुकान या लाईनने आहे, हिला सोडलं की लगेच कपड्याच्या दुकानात शिरते, म्हणून हात पकडून ठेवला. एवढं माणसाचं कपड्यावर महिला मंडळींचं प्रेम आहे. म्हणून मी जर तुम्हाला विचारलं या जगातले 3 प्रसिद्ध दुकानं कोणते, तुम्ही पहिलं सांगाल कपड्याचं, दुसरं सांगाल मेकअपचं आणि तिसरं सांगाल चप्पलचं. हे आपल्या आवडीचे आहेत सर्व, परंतु हे दुकानं नाहीत बरं का. हे दुकानं वेगळे आहेत. आमच्या साधू संतांनी सांगितलेली दुकानं वेगळे आहेत. या जगामध्ये 3 प्रसिद्ध दुकान आहे, लक्षात घ्या. एक जीवाचं आहे, दुसरं देवाचं आहे आणि तिसरं संतांचं आहे. प्रत्येकाच्या दुकानात मालही वेगळा वेगळा मिळतो. तुम्हाला जर जीवनभर दुःख मिळवायचं असेल तर जीवाच्या दुकानात जावं. जीवनभर सुखच मिळवायचं असेल तर संतांच्या दुकानात जावं. आणि एकाच वेळेस ज्या दुकानात कोणाला सुख आणि कोणाला दुःख मिळवायचं असेल त्याने भगवंताच्या दरबारात जावं. तिथे दोन्ही गोष्टी मिळतात. ज्याला केवळ दुःखच हवा आहे त्याने जीवाच्या दुकानात गेलं पाहिजे, कारण इथे प्रत्येकाचे पदर जे आहे ना ते अश्रूने भिजलेले आहे. प्रत्येकाला दुःख आहे. या जगामध्ये दुःख नाही असा व्यक्ती जन्माला आलेला नाही. सांगणाऱ्यालाही जीवनामध्ये दुःख असतं आणि ऐकणाऱ्यालाही जीवनामध्ये दुःख असतं. प्रत्येकाला दुःख आहे जीवनामध्ये, फक्त प्रत्येकाची दुःख वेगवेगळी असू शकतात. म्हणून जर तुम्हाला दुःख विकत घ्यायचं असेल त्याने जीवाच्या दुकानात गेलं पाहिजे. कारण कबीरदासजी महाराज म्हणतात, जो देखे सो दुखिया सुखिया दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया
दुखिया दुखिया धन बैरागी, दुख के कारण सुख देवने, उदरी माया त्यागे रे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. प्रत्येकाला दुःख आहे या जीवनात, म्हणून जर तुम्हाला दुःख विकत घ्यायचं असेल तर कोणाच्या दुकानात जावं? झोपल्या का काय? दुःख विकत घ्यायचं असेल तर कोणाच्या दुकानात जावं? जीवाच्या दुकानं. लक्षात नाही आली तुमच्या? जीवाचं, देवाचं आणि भगवंताचं. जीवाचं, देवाचं आणि संतांचं, 3 प्रसिद्ध दुकानं आहे. दुःख विकत घ्यायचं असेल तर देवा या जीवाच्या दुकानात जावं. केवळ सुख मिळवायचं असेल तर संतांच्या दुकानात जावं, कारण संतांकडे संपूर्ण सुखाचा सुकाळ आहे महाराज. भरपूर सुख आहे. सुख एक तेची ठाई बहु पायी संतांचे. मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा. सुख मिळवायचं असेल तर संतांच्या दुकानात जावं. आणि ज्याला एकाच वेळी सुख आणि दुःख ज्या दुकानात मिळतं ते दुकान देवाचं आहे. देवाचा अवतार होया दासा सुख दैत्या भय. देवाचा अवतार झाला म्हणजे सगळ्यांनाच आनंद होतो असं नाही. दैत्यांना दुःख होतं आणि भक्तांना आनंद होतो. एकाच दुकानात कोणाला सुख आणि कोणाला दुःख मिळतं, तो दरबार आहे देवाचा. ही पटत नसेल तर तुम्हाला याही पेक्षा सोपं करून सांगते. एका सद्गृहस्थाच्या घरी कन्यारत्न, 2 कन्यारत्न एकाच वेळेला जोड्या बहिणी जन्माला आल्या. सोबतच जन्माला आल्या, सोबतच वाढल्या, सोबतच मोठ्या झाल्या. म्हणून विचार केला लग्न सुद्धा सोबत व्हावी, म्हणून एकाच गावातले 2 स्थळ पाहिले आणि दोन्ही मुलींचे लग्न एकाच मांडवात केले. मुली सासरी नांदायला निघून गेल्या आणि आंब्याच्या रसाला तोंडाला पाणी सुटू देऊ नका बरं का, आता येईल काही दिवसाने. आंब्याच्या रसाला या मुली आपल्या माहेरी आल्या. आता पित्याचं कर्तव्य असतं, मुलींचा सासरी काय चाललंय कसं आहे हे पिता विचारत असतो. म्हणून पहिल्यांदा मोठ्या मुलीला विचारलं, ताई कसं काय चाललंय ग तुझं? मुलीचा चेहराच पडला आणि मुलगी म्हणायला लागली, बाबा काय सांगू तुम्हाला, मागल्या वर्षी आमच्या घरच्या लोकांनी कर्ज काढून या ठिकाणी बियाणं सर्व विकत आणलं. शेतामध्ये पेरणी झाली बाबा, थोडं थोडं पीक उगवलं, परंतु 15 दिवस झाले बाबा अजिबात पाऊस नाही. आणखी जर 15 दिवस पाऊस आला नाही तर यावर्षी आम्हाला भीक मागितल्याशिवाय गत्यंतर. फार दुःख वाटलं बाबाला हे ऐकून. लहान मुलीला विचारलं, बेटा तुझं कसं काय चाललंय? ती म्हटली, बाबा काय सांगू तुम्हाला, मागल्या वर्षी आमच्या घरच्या लोकांना 4 लाखाचं उत्पन्न झालं. विटांची भट्टी आहे माझ्याकडे. आता हळूहळू मृग नक्षत्र लागायला लागलं. मी माझ्या पतींना सांगितलं आता भट्टी लावू नका, तरी त्यांनी ऐकलं नाही. पण बाबा काय बेटा, आणखी जर 15 दिवस पाऊस नाही आला ना तर आम्हाला 1 लाखाचं उत्पन्न होणार आहे. बोला काय करावं देवाने? पाऊस पाडावा तर लहान मुलीला दुःख आणि नाही पाडावा तर मोठ्या मुलीला दुःख. म्हणून एकाच वेळेस कोणाला तरी सुख मिळतं आणि कोणाला तरी दुःख मिळतंय. हा दरबार जर कोणाचा असेल तर तो देवाचा दरबार आहे. कोरोना काळामध्ये तुमच्या आमच्या सारखे संपूर्ण लोक त्रस्त झाले होते, परंतु डॉक्टर लोकांसारखी कमाई कोणीच केली नाही. त्यांना सुख मिळालं. एकाच वेळेला एकाच दरबारामध्ये कोणाला तरी सुख आणि कोणाला तरी दुःख मिळतं. तो दरबार जर कोणाचा असेल तर तो देवाचा आहे. म्हणून भगवंत सांगतात, चंद्रा मी देव जरी असलो तरी एका वेळेस दोघांना सुखी करू शकत नाही. या अवतारामध्ये मी या ठिकाणी सूर्याला सुखी केलं, पुढच्या अवतारामध्ये मात्र मी तुला सुखी करेन. तू अजिबात चिंता करू नको. आजपासून माझ्या नावासमोर तुझ्या नावाचा उल्लेख होईल. अशा प्रकारे सुंदर अयोध्या नगरीचा आनंद पार पडला. आणि यानंतर गोस्वामी तुलसीदासजी महाराज आणखी सुंदर लीला सांगतात. भगवान शिवजी और पार्वती माता का संवाद यहाँ पर चल रहा है. भगवान शिवजी कहते हैं, पार्वती और हुई कहूँ निज चोरी, सुनु गिरी जाती दृढ़मति तोरी, काग भुसुंडी संग हम दो,
मनुज रूप जानही नहीं को। एक बार मैंने चोरी की, पार्वती माँ हंसने लगी, बोले सब देवन के देव महादेव आप चोरी करते हो? कैसी चोरी की? काग भुसुंडी संग हम दो, मैं और काग भुसुंडी ने मिलकर चोरी की है। बोले किस प्रकार की? सांगितलं पार्वती एकदा काय झालं, आम्हालाही बालरूप रामाचं दर्शन करण्याची इच्छा झाली, म्हणून काग भुसुंडी आणि मी काग भुसुंडी माझ्या शिष्याचं रूप त्याने धारण केलं आणि मी गुरुचं रूप धारण केलं. विचार केला आहे त्या वेशामध्ये जर अयोध्येला जावं तर आम्हाला तर रामाचं दर्शन होणार नाही, परंतु आम्हाला बघूनच लोक दर्शनाची रांग लावतील, म्हणून साधूचा वेश धारण केला आणि शरयू पासून तर थेट अयोध्येपर्यंत लांब रांग लागलेली होती दर्शनाकरिता. कसं तरी आम्ही ते गर्दी त्या ठिकाणी गर्दीत चढून त्या ठिकाणी गेट पर्यंत गेलो, परंतु आतमध्ये प्रवेश करायचा कसा? तिथे एक वॉचमॅन उभा होता, त्याने आम्हाला धक्के मारून मारून हाकलून लावलं. आता आम्हाला बोलता येईना, अरे काय आम्हाला हाकलून देतोस, तुला माहिती आहे का मी कोण आहे? भगवान भोलेनाथ आहे. पण असं सांगावं तर आपल्याला रामाचं दर्शन होण्याऐवजी आपलंच दर्शन लोक करतील. इसलिए हमने चोरी की पार्वती. आम्हाला धक्के मारून हाकलून दिल्यानंतर शरयूच्या काठापर्यंत आलो आम्ही. तिथेच आसन लावलं, डोळे मिटून रामाचं ध्यान करायला लागलो. राम प्रभू पाळण्यात पहुडलेले होते आणि रामाने मनामध्ये विचार केला, माझी आई मला दर्शनाकरिता पाठवणार नाही, काय करावं? काहीतरी विचार केला पाहिजे, म्हणून कौशल्या माईला कडावं म्हणून भगवान परमात्मा पाळण्यामध्येच रडायला लागले. एवढे रडतात की कौशल्या माईला सुद्धा ऐकत नाही. एक म्हातारी दासी काठी टेकत आली आणि कौशल्या माईला म्हणायला लागली, कौशल्या रोज कितने लोग राम लला का दर्शन करने के लिए यहाँ आते हैं, मुझे तो ये लगता है कि हमारे लल्ला को किसी की नजर लग गई होगी, तो क्या करना पड़ेगा माँ? अगर कोई छोटे बच्चे की नजर उतारने वाला बाबा अगर मिल जाए तो हमारी बच्चे की नजर अगर उतर जाएगी तो लाला ठीक हो जाएगा. आणि मग दशरथजीने संपूर्ण नगरामध्ये दवंडी पिटवायला सुरुवात केली. है क्या इस बस्ती में ऐसा कोई बाबा जो छोटे बच्चे की नजर उतारना जानता है ऐसा कोई बाबा जो छोटे बच्चे की नजर उतारना जानता है? और पार्वती वो ऐसा कहते कहते हमारे पास में आए. उसने मुझे पूछा, बोले क्या करते हो महाराज, कहाँ रहते हो? बोले हिमालय की गुफा में रहते हैं महाराज. क्या करते हो? तपस्या करते हैं. क्या छोटे बच्चे की नजर उतारना जानते हो? वो बोली अच्छी तरह से जानता हूँ महाराज, अच्छी तरह से जानता हूँ. आणि मग पार्वती ते दवंडीवाले समोर समोर आणि आम्ही त्यांच्या मागे मागे गेट पर्यंत आलो. ज्या वॉचमॅनने आम्हाला धक्के मारून हाकलून दिलं होतं ना, त्याला धक्के मारून आम्ही आतमध्ये प्रवेश केला. कारण राम प्रभूची ही लीला आहे. आतमध्ये प्रवेश केला. कौशल्या माईच्या महलात आम्हाला नेण्यात आलं. कौशल्या माई ने भी वहां जाकर वही पूछा, बोले कहाँ रहते हो महाराज? हिमालय की गुफा में रहते हैं माँ. क्या करते हो? बोले तपस्या करते हैं. क्या छोटे बच्चे की नजर उतारना जानते हो? बड़ी अच्छी तरह से जानता हूँ माँ. तो कौशल्या माई ने पूछा, क्या करना पड़ेगा महाराज? कुछ नहीं, आपके लाला को मेरी गोदी में देना पड़ेगा. तो कौशल्या माई ने मेरे राम लला को मेरे गोद में दिया. पार्वती मैं नीचे बैठा था, मेरे गोद में दिया और उसकी तरफ मैं जब देखने लगा, हरिहराच्या 4 नेत्रांचं मिलन झालं. और क्या हुआ पार्वती? राम प्रभु हंसने लगे और मैं रोने लगा. ये देखकर कौशल्या माँ कहती है, कितने अच्छे बाबा हैं, खुद रोते हैं और मेरे बच्चे को यहाँ शांत कर दिया इन्होंने. इकडून काग भुसुंडी म्हणत होता, महाराज तुमच्या तर मांडीवर राम भेटला, पण माझं कसं, मी कसं दर्शन करूं? मैंने उससे कहा, काग भुसुंडी अरे पैर तो तेरे ही तरफ है, बातों बातों में तू भी पैर पकड़ ले, तेरा भी दर्शन हो जाएगा. उसने भी पैर पकड़ लिए, उसका भी दर्शन हो गया. कौशल्या माँ ने दक्षिणा भी दी मुझे. अब ये नाटक था तो मुझे दक्षिणा भी लेनी पड़ी. भविष्य पूछा कौशल्या माँ ने, क्या महाराज आप छोटे बच्चे का भविष्य बताना जानते हो? मैंने भविष्य भी बताया पार्वती. जब ये 15 साल के होंगे, एक महात्मा आएगा और इन्हें जंगल में लेकर चला जाएगा. कौशल्या माँ को बड़ा गुस्सा आया. बोले क्या कह रहे हो महाराज?
तो मैंने कहा माता जी ये जंगल में जाएंगे लेकिन दुनिया में सुंदर नहीं, इतने सुंदरी से इनका विवाह होने वाला है। ऐसा जब बताया तो कौशल्या माँ हसने लगी, कारण मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं मुलगा जन्माला आल्या आल्या आपल्याला सासू होण्याची घाई होते। सासू आल्यावर मग सासू बनल्यावर मग असं वाटतं 2 वर्ष उशिरा केलं असतं तर बरं झालं असतं। कौशल्या माँ हंसने लगी। दक्षिणा दी कौशल्या माँ ने और दक्षिणा लेकर हम चल पड़े। सरयू की तट की तरफ आए। आश्चर्यजनक एक घटना घटी। काग भुसुंडी वहीं पर बैठा, आंखें बंद कर लिया और ध्यान करने लगा। मैंने पूछा काग भुसुंडी यही बैठे हो, चलना नहीं क्या नीलगिरी? बोले नहीं महाराज, आपने तो अभी अभी भविष्य बता दिया कि जब 15 साल के राम होंगे इसी जंगल से जाएंगे तो 15 साल तक यही बैठकर उनके नाम का जाप करूंगा। जब 15वें साल यहाँ से जाएंगे उनका दर्शन करूंगा और फिर नीलगिरी जाऊंगा। तो मैंने कहा पार्वती काकभूषुंडी आपको रुकना है रुको, मैं तो नहीं रुक सकता। मैं 2 दिन भी लेट गया तो मेरा गणेश कहेगा पप्पा नहीं आए, मेरा कार्तिक कहेगा पिताजी कहाँ गए, और मेरी पार्वती कहेगी मेरी मिस्टर कहाँ पर गए। मेरे पीछे बहुत बड़ा जंजाल है, मैं तो नहीं रुक सकता, आपको रुकना है वो रुको। वो वही रुक गए और मैं कैलाश पर चला आया। पार्वती इस प्रकार हमने चोरी की और एक कहू ने जो चोरी सुनो गिरिजा अति दृढ़ मती तोरी। यानंतर गोस्वामी तुलसीदासजी महाराज नामकरण संस्काराचा विधी सांगतात, कारण भगवान परमात्मा आता हळूहळू थोडे मोठे व्हायला लागले। नामकरण संस्कार आणि नामकरण संस्कार बघा 12 दिवसाच्या आतमध्ये झाला पाहिजे, कारण नामकरण हा एक संस्कार आहे। 16 संस्कार